श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी जे महापुराण शिवपुराण होत आहे त्याचं रूपरेषा कशी असणार आहे यासाठी आपल्याला सोबत आहे महादेव महाराज. आपण पाहतोय की पहिली वेळेसच एवढा मोठा कार्यक्रम होतो. कशी असणार आहे रूपरेषा? 20व्या शतकातील महान संत सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे 25वे पुण्यतिथी रौप्य महोत्सव याचं औचित्य साधून ख्यातकीर्त असणारे भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचं सर्व सद्भक्तांनी केलेलं आयोजन आणि त्याचबरोबर अखंड हरिनाम महोत्सव, कीर्तन, प्रवचन, संगीत, भजन, जागर, भारूड असे 7 दिवस 24 तास भरगच्च असे कार्यक्रम या ठिकाणी सर्व भक्तांच्या सहकार्यातून आयोजन केलेलं आहे. लाखोच्या संख्येने भाविक भक्त येणार आहे. यांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने आपण कशी खबरदारी घेतो? सर्व सद्भक्तांच्या त्यांच्या गैरसोय टाळण्यासाठी आपण 5 लाख स्क्वेअर फूटचा वॉटरप्रूफ मंडप अखंड उत्सवासाठी अखंड हरिनाम महोत्सवासाठी या ठिकाणी देत आहोत. त्याच पद्धतीने प्रसादाच्या साठी सुद्धा वॉटरप्रूफ मंडपाची सोय केलेली आहे आणि प्रसादाची सुद्धा बनवण्याची सोय सुद्धा त्याचा सुद्धा निवारा आपण बघत आहात. त्या पद्धतीने चालू आहे. प्रदीपजी मिश्रा यांचं शिवपुराण माऊली महाराजांचं 25वे पुण्यस्मरण आहे. यामुळे महादेव महाराज चाकरवाडीकर या कथेचे मुख्य यजमान आहेत. त्यांच्या अंडर 11 यजमान या कथेला अजून तात्यांच्या परवानगीने झालेले आहेत. आणि हा 16-8 जून ते 14 जून ह्या 7 दिवसात चालणार आहे. या कथेचं वेळ आहे दुपारी 1 ते 4. या कथेला जास्तीत जास्त आणि कमीत कमी जास्तीत जास्त 10 लाख लोकांची उपस्थिती राहील. कमीत कमी 5 लाख लोकांची उपस्थिती तर 100% राहील. आणि याचं नियोजन पूर्ण चाकरवाडी ग्रामस्थ महादेव महाराज आणि आजूबाजूच्या परिसराने नियोजन केलेलं आहे. आपण पाहिले की गर्दी जास्त होणार आहे आणि त्या गर्दीच्या अनुषंगाने कसं म्हणजे गैरसोय होऊ नये या अनुषंगाने कसं नियोजन असणार? या 60 एकरमध्ये आणि महादेव महाराजांच्या म्हणण्यावर 60 एकर जमीन पार्किंगसाठी दिलेली आहे. त्या पार्किंगच्या जमिनीतही पाऊस पाण्यासाठी गावकऱ्यांनी मुरुम वगैरे टाकून त्यांचं 60 एकरमध्ये नियोजन केलेलं आहे. तर 60 एकर जी जमीन आहे हे मंडपापासून फक्त 1 किलोमीटर ह्या जमिनीचं अंतर आहे. तर 1 किलोमीटर जमिनीच्या 1 किलोमीटर लोकांना पायी चालावं लागेल. आणि दुसरी गोष्ट VIP किंवा एमर्जन्सीसाठी पोलीस प्रशासनाने येळम रोड ठेवलेला आहे. हाही पूर्ण रोड झालेला आहे आणि हा 2 किलोमीटरचा रोड आहे. इमर्जन्सी मेडिकलसाठी काही सोय एमर्जन्सी मेडिकलसाठी बीडच्या सिव्हिल सर्जननी 2 त्यांचे ॲम्ब्युलन्स पूर्ण स्टॉप ते इथं ठेवणार आहे. प्राथमिक आरोग्य पोलीस बंदोबस्त कसा असतो? पोलीस बंदोबस्तात नेकनूर पोलीस स्टेशननी 200 ते 300 कर्मचारी 100% इथं उपस्थित राहणार आहेत. पोलीस बंदोबस्त पूर्ण देण्याचं SP साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे. काय भाव? बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या चाकरवाडीमध्ये आपण पाहू शकतो पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं माऊली महाराजांच्या 25व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिवमहापुराण आहे. आणि हा परिसरच नव्हे तर पूर्ण बीडच या माध्यमातून भक्तिमय वातावरणात रंगणार आहे. आणि जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा त्यासाठी मंदिर संस्थान असेल, हरिभक्तपरायण महादेव महाराज चाकरवाडीकर असतील व उपस्थित सर्व सहकारी असतील त्यांच्या व गावकऱ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ही कथा व परमपूज्य माऊलींची पुण्यतिथीचा कार्यक्रम सोहळा पार पाडला जाईल. यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जी शिवपुराण कथा होणार आहे, आपण जर ह्या समोरच्या बाजूला पाहिलं तर टोलेजन असं वॉटरप्रूफचा जो मंडप आहे हा मुख्य मंडप असणार आहे. परंतु याच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं पार्किंगची सोय असणार आहे.
जी भोजन व्यवस्था आहे, प्रसादाची व्यवस्था आहे, सगळं म्हणजे जे भाविक येणार आहेत त्यांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने मंदिराच्या वतीने जे आयोजक आहे त्यांच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 8 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत असा एकूण 7 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. आणि या 7 दिवसामध्ये काही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने आता आयोजकांनी पूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, साखरवाडी.